नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पाल्याचा पराठा. त्यासाठी आपल्याला बारीक चिरलेल्या शेवग्याच्या पाला, लसूण, मिरची, जिऱ्याचा रगडा, 2 बारीक चिरलेला कांदा, हळद, लाल तिखट, मीठ आणि गहू, बेसन, बाजरीचं, ज्वारीचं मिक्स पीठ आणि थोडंसं तेल घालून असं पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. थोडी कसुरी मेथी आणि असं मस्त मिक्स करून घ्यायचंय. तव्याला तेल लावून असं पराठा त्यावर लावून घ्यायचा आहे. असं छानपैकी असा तव्यावर लावून घ्यायचा आहे पाण्याचा हात लावून आणि असा मस्त छान लावून घ्यायचा आहे तव्याला. त्यानंतर छोटे छोटे होल पाडून त्यावर थोडं थोडं तेल टाकायचंय. नंतर झाकण ठेवून असा पराठा पलटी करायचा. तर असा पलटी करायचा एकदम मस्त छान असा गोल्डन कलर आलेला आहे. परत पलटी देऊन बघा छान असा आपला पराठा तयार झालेला आहे. मस्त. वाव, खूप छान पराठा